ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको। देवी, आज जेजुरी गडावर एक विशेष अतिथी येणार आहे। पण अतिथी कोण येणार आहे याची मला काहीच कल्पना नाही। मी एवढंच सांगतो की हा अतिथी उत्तम शिवभक्त आहे। पण त्यांच्या येण्याचे प्रयोजन काय आहे हे तुम्हाला श्री खंडेरायच सांगतील। म्हणजे ते दोघं एकमेकांना ओळखतात? केवळ ओळखतच नाही तर एकमेकाच्या सानिध्यात त्यांनी खूप काळ घालविला आहे। ते अतिथी कोण आहेत याविषयी माझी उत्सुकता वाढली आहे। आज्ञा असावी। आजा, अरे आजा। अरे आबा, अरे काय झालं? कुठं काय? अरे तू एकलाच राहतोस घरला म्हणून तुला भेटाय आलो। आजा, अरे तुला काय झालं? अरे तू हाक मारलीस, मला वाटलं तुझ्या संग कोण आलं का घरला। अरे बालूची लय आठवण येते राव। नाही, अरे आजा, नाही म्हणतोय माझ्या संग खोटं बोलणार आहेस होय? अरे माणसाच्या डोळ्यात बघून त्याच्या मनात काय चाललंय ते कळतंय मला। समद कळतंय आम्हाला। हा अरे आबा, अरे मी काय बोलणार तुझ्या मोर? मला काही ते समज ठाव नाही होय। अरे पण भाई रे, माया बानूची मला लई आठवण येते बघ। ती घरला नाही ना, ते हे समद घर खायला उठल्या बघ मला। एक सांगू का आजा, जा एक दिवस जेजुरीला आणि ये भेटून बानूला। अरे असं कसं जाऊ म्या? अरे तू बा आहेस तिचा, तुला तिची आठवण येणारच। आणि पोरीचा संसार कसा चालला हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघून येशील। असं म्हणतोयस वय आबा? म्हणजे मला बी मनापासून वाटतंय की तत जेजुरीला जावं, बानूला डोळे भरून बघावं
कधी तिला भेटतोय असं झालंय बघ मला. पर तस्त जाणं कसं दिसल ना याचा विचार करत होतो बघ म्या. म्हणजे लोक काय म्हणतील र, म्हणजे तत जाणं चांगलं दिसत नाही रा आबा. पोरीची काळजी वेगळी आणि पोरीच्या सासरी जाणं वेगळं आहे बघ. अरे नग त्याचा विचार करूस तू आजा, आणि पोरीला बी बरं वाटेल बघ तू गेलास तर. अरे देवांचं बी दर्शन गावल की तुला. होय रे, देवाचं दर्शन बी होईल बघ मा. बर आता काय झालं असा विचार करायला. आबा, अरे देवाची बायको म्हाळसा देवी बी आहेत तर जेजुरीत. तुला खर सांगू का, म्हाळसा देवी माया बानू संग कसं वागत असतील ना याचा विचार जरी केला ना तरी मला काही सुचत नाही बघ. अरे रातभर डोळा लागत नाही बघ माझा. म्हणून म्हणतो जा जेजुरीला आणि भेट एक डाव बानूला. होय होय. हे आबा, आता म्हणजे आजच निघतो बघ म्या. आता जातो बघ जेजुरीला. हा लतिका, म्हाळसा, आज खूप आनंदी दिसते आहेस. असं काय घडलं आहे आज? लतिका, मला आज एक महत्वाची वार्ता कळाली आहे, पण त्याआधी तू सेविकांना बोलव जा. अगं हो हो, पण आधी वार्ता काय ते तरी सांग. सांगेन, पण तू आधी जा आणि तात्काळ सेविकांना बोलवून त्यांच्या समक्ष तुला सारं काही कळेलच. जा जा. आज गडावर यांना भेटायला विशेष अतिथी येणार आहेत. कोण असावे ते अतिथी? आणि मला सूर्यदेवांनी त्या संदर्भात अजून काहीच का नाही सांगितले. आता ती व्यक्ती कोण आहे याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देणार नाही. तुम्ही देखील मला याबद्दल काहीच सांगितले नाही. म्हाळसा, आज गडावर मला भेटायला जी व्यक्ती येणार आहे ती सूर्यदेवांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरीच माझ्यासाठी विशेष आहे. पण हे विशेष अतिथी आहेत तरी कोण हे तरी सांगा. त्या व्यक्तीला बघून तुला ते कळेलच. पण म्हाळसा, ही व्यक्ती मला अतिशय प्रिय आहे. हो, सूर्यदेवांकडून मला ते कळालं. हे अतिथी उत्तम शिवभक्त आहेत आणि तुम्ही त्या व्यक्तीसोबत काही काळ घालवला देखील आहे. होय म्हाळसा, तुला त्या व्यक्तीला भेटायची उत्सुकता आहे हे मला जाणवते आहे. आज मी तुला त्या व्यक्तीबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. मी त्या व्यक्तीची सेवा देखील केली आहे. नक्कीच ती व्यक्ती कोणीतरी थोर असणार हे मला आता कळतं आहे. तू जे पाहिलंस, जे ऐकलंस ते सत्य आहे. बानू म्हणजेच जयाद्री. मी तिच्याशी विवाह करावा हा पार्वतीचा आग्रह होता. देवा, आपली कृपा आणि आशीर्वाद आहेत माझ्यावर. ते सदैव असेच राहू द्या. शेठ, तू माझा परम भक्त आहे. तू माझी सेवा मनोभावे केली आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि म्हणूनच मी तुला म्हाळसेबद्दलचे सत्य सांगितले आहे. देवा, माझ्यासारख्या मनुष्याच्या घरी साक्षात पार्वती देवीने अवतार घ्यावा हे माझे महत् भाग्यच म्हणावे लागेल. माझे गतजन्मीचे निश्चितच काहीतरी पुण्य असावे, म्हणूनच हे भाग्य माझ्या पदरी पडले. तू मनाने मोठा आहे, उदार आहे, पाप भीरू आहे.
तुला तुझ्या भक्तीचा अहंकार नाही. तसेच तू समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि असे असून देखील तुला तुझ्यातल्या मोठ्या माणसाचा अहंकार नाही. प्रसंगी तू तुझ्यातला श्रीमंत माणूस बाजूला ठेवून कार्य केले. देवा, हे सारं आपल्याच कृपा आशीर्वादामुळे होत आहे. भीमाशेठ, जसा तू तुझा अहंकार बाजूला ठेवून माझी भक्ती केली, अशीच भक्ती बानूने देखील केली आहे. तिला देखील कसलाच अहंकार नाही. भीमाशेठ, तू देखील बानूच्या अस्तित्वाचा स्वीकार केला ही फार मोठी गोष्ट आहे. देवा, आपण रचलेल्या शिवलीलेचा मी एक छोटासा घटक आहे. मी कोण आपल्याला विरोध करणार? देवा, आपण योग्य तेच करणार ह्यावर माझा आधीपासूनच विश्वास होता. देवा, नकळत जर माझ्या हातून काही अपराध घडला असेल तर त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. पण आपला आशीर्वाद सदैव माझ्यावर असू द्यावा हीच माझी इच्छा आहे. शुभम भवतु. निकुंभाच्या या भग्न प्रासादात आपलं स्वागत आहे. या भग्न अवशेषांचं सोनेरी राजवाड्यात रूपांतर करणं हे केवळ आपल्या हातात आहे. कुंभक, तुला काय म्हणायचं आहे हे मला कळतं आहे. तुम्ही नंतर काहीच बोलला नाही. कधी देणार आहात त्या दिव्य शक्ती? मी विचार करतो आहे. ही विचार करण्याची वेळ नाहीये आचार्य. मी त्या दिव्य शक्तींचा उपयोग दैत्य कुळाच्या उद्धारासाठीच करेन. हेच माझं अंतिम उद्दिष्ट आहे. एकदा त्या शक्ती तुम्ही मला प्रदान करा, मग पहा, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांवर मी दैत्य कुळाचं वर्चस्व प्रस्थापित करेन. कुंभक, मी तुला त्या दिव्य शक्ती द्यायला तयार आहे, पण त्या दिव्य शक्ती प्राप्त करून घेणं सहज साध्य नाही. कुंभक, ते कितीही असाध्य असलं तरी मी ते साध्य करेन. तुम्ही केवळ सांगा, पण माझा हा वनवास संपवा. कुंभक, माझे गुरु प्रत्यक्ष श्री महादेव अर्थात श्री खंडेराया या दिव्य शक्तींचा उपयोग जर तू श्री खंडेराय किंवा त्यांच्या प्रजेच्या विरोधात केलास तर मी पापाचा धनी ठरेन. तू तसं करणार नाही असं आधी मला वचन दे. मी वचन देतो की त्या खंडोबाच्या किंवा त्याच्या कुठल्याही भक्ताच्या विरुद्ध मी या शक्तींचा उपयोग करणार नाही. बैस कुंभक. म्हाळसा,
तू सांगितल्याप्रमाणे मी सेविकांना बोलवलं आहे. मला तुम्हाला आज एक अत्यंत महत्वाचे कार्य सांगायचे आहे. सारा गड सजवायला घ्या. स्वयंपाकघरात पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करायला सांगा. गडावर सुगंधी पाण्याचा शिडकाव करा. फुलांच्या रांगोळ्या घाला. म्हाळसा, असं काय होणार आहे आज? कुणी येणार आहे का गडावर? होय, आज गडावर विशेष अतिथींचे आगमन होणार आहे. ते उत्तम शिवभक्त देखील आहेत. ते यांना फार प्रिय आहेत. त्यांचे यथोचित स्वागत झाले पाहिजे. होय देवी. म्हाळसा, तू म्हणशील तसंच होईल. स्वागताची तयारी करायला घ्या. या तुम्ही. म्हाळसा, लतिका, तुला कळालं असेलच की मी काय इतकी आनंदी आहे ते. सगळं नीट पार पडतं आहे की नाही हे तुला बघायचे आहे. हो, पण म्हाळसा, ती व्यक्ती कोण आहे हे तू अजून सांगितलं नाहीस मला. ते मला देखील ठाऊक नाही, पण यांनी मला सांगितलं की यांनी त्या व्यक्तीची सेवा केली आहे म्हणून. मला देखील त्या भक्ताला भेटायची ओढ लागली आहे लतिका. अक्का, असे येरधरे काय घालता तुम्ही? बसा बसा बरं बघू. बसा इथे. असं करून कसं चालेल? तुम्हाला पाणी देऊ का? थांबा. नाही, नको. ते माझ्या जीवाची घालमेल होते, पण कुणीच काहीच करताना दिसत नाही. माझ्या माणसाचा संसार सुखी कसा होईल याचाच दिवस रात्र विचार करत असते मी. अक्का, पण म्हाळसा तर आनंदी आहे. काय बोलतेस तू? असं कसं होईल? हो अक्का, आज जर तुम्ही तिला पाहिलं तर वेगळीच म्हाळसा तुम्हाला दिसेल. लतिका, काय ते स्पष्ट सांग. अशी कोड्यात बोलू नकोस. देवांना भेटायला कोणीतरी विशेष अतिथी येणार आहेत म्हणे. कोण अतिथी? ते मला नाही सांगितलं, पण प्रत्यक्षात त्यांचीही सेवा देवांनी केली आहे. म्हणजे कोणीतरी महत्वाचीच व्यक्ती असणार. पण हे तू मला का सांगते आहेस? त्याचा आणि माळसा आनंदी असण्याचा काय संबंध? ते मला पण नाही समजलं. पण अक्का, म्हाळसा त्यांच्या स्वागताची तयारी करते आहे. आमच्या माणसालाही काही कळत नाही. देवांच्या प्रेमात इतकी अंधही झाली आहे की परिस्थिती काय करते काय हे सगळं करण्याची तिला काय आवश्यकता आहे? मला कळू शकते ती हे सारं का करते आहे. मी ओळखते तिला. देवांना प्रसन्न करण्यासाठी ती हे करत असणार. ह्याने प्रश्न सुटणार आहेत का? मी ह्यांना सांगितलं की श्री खंडेरायांशी बोला म्हणून, पण कुणास ठाऊक हे बोललेच नाहीत. काय झालंय यांना? काहीतरी घडलंय, पण सांगत नाहीत मला ते. आयुष्यभर असंच केलं त्यांनी. मलाही असंच वाटतं. देवांच्यात आणि त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आहे. काय ग बानू, काय झालं? अशी बावरल्यागत का दिसती आहेस? म्हणजे अगं मला बाचा आवाज ऐकल्यागत वाटलं ग. आजा, परती होता चंदनपुरीला. ते असा कसा येईल? भास झाला असेल तुला. नाही ग, भास नाही, खरंच बा आला हाय असं वाटलं मला. तुला आठवण येते का त्याची? आजाला सोडून तू कधीच राहिली नाहीस, म्हणून तुला असं वाटत असेल. असल, पर आजच अशी आठवण का यावी? म्हणजे बाप बरा असेल ना? त्याला काही झालं तर नसेल ना ग?
तुला भेटावं असं वाटतं आहे का त्याला? होय ग, आता किती दिवस झालं चंदनपुरी सोडून. मग यायचं का जाऊन चंदनपुरीला? असं कसं जाणार? ह्यासनी विचाराय हो, अनाशी रीत हाय का नाही ते बी मला नाही ठाव. अगं मग सांगावं धडून बोलून घे की. पर बा येईल का? का नाही येणार? त्याला बी तुझी आठवण येतच असणार की. आणि आजा काय असा गप बसणारा नाही, काहीतरी करून येईल बघतो. त्याला हाता आल्यावर कसं वाटेल ना? माझ्यासाठी यो वाडा बांधून दिला हे बघून त्याला किती बरं वाटेल. पण आजाला ठाव बी नसेल आपण हात राहत होती. त्याला वाटत असणार का आपण गडावरच राहतो म्हणून. म्हणजे आपण त्याला नग सांगाया का आपण हात का राहत होती? त्याला उगा वाईट वाटाय न ग.